स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती जी आहे ही शिक्षक भरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आणि ही आनंदाची बातमी म्हणजेच संपूर्ण जो शिक्षक भरती ज्या विद्यार्थ्यांचे म्हणजे काय ज्यांचं डीएड आणि बीएड झालेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता शिक्षक भरतीचा एक सुवर्ण काळ जो आहे हा 2025चा सुवर्ण काळ असणार आहे. म्हणजे या वर्षांमध्ये खूप मोठी शिक्षक भरती होणार आहे आणि ती शिक्षक भरती म्हणजे 60,000 पदांची शिक्षक भरती होणार आहे. त्याकरिता आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सीटीईटी झाली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी झालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांचं बीएड झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं डबल एमए झालेलं आहे, एमए झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही 60,000च्या जागा कशा असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 60,000च्या जागा ज्या असणार आहेत त्याची प्रत्येक माहिती जी आहे ती संपूर्ण माहिती कोणत्या शिक्षक भरतीच्या किती जागा असणार आहे हे आपण सांगणार आहोत. तर आपण या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट आपण आपल्या या चॅनलला देत राहू विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ संपूर्ण बघा की आपल्याला संपूर्ण ही जी माहिती आहे शिक्षक भरतीच्या 60,000 जागा कशा असणार आहेत या संपूर्ण 60,000 जागा आपण बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा बघत आहोत आपण केवीएस ची शिक्षण भरती केंद्रीय विद्यालयाची शिक्षक भरती जी आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन म्हणजे जागेचं नोटिफिकेशन नाही तर ती भरती किती जागांची असणार आहे याचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि ते म्हणजे ते बघायचं आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला माहिती आहे राज्यसभा हे सभागृह जे आहे या राज्यसभेच्या सभागृहामध्ये जे आपले मंत्री आहेत ते रामजीलाल सुरपान यांना हे जे एमपी आहेत म्हणजे मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत यांना एक प्रश्न विचारलेला होता. म्हणजे प्रश्न कोणता विचारलेला, फेब्रुवारीमध्ये एक प्रश्न विचारलेला होता की जे आपल्या केबीएस आहे केंद्रीय विद्यालय हे आहे या विद्यालयामध्ये ज्या जागा आहेत त्या जागा किती भरलेल्या आहेत, सध्या किती वर्किंगला आहेत जागा आणि किती शिल्लक आहेत, आणि तुम्ही जे कंत्राटी भरती जी भरलेली आहेत म्हणजे कंत्राटी जे विद्यार्थी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत किंवा शिक्षक ठेवलेले आहेत ते किती शिक्षक आहेत असा त्यांनी प्रश्न विचारला होता. मग त्यावेळेला त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे यांनी प्रश्न विचारलेला होता आणि उत्तर जे आहे चौधरी जे आहेत आपले मंत्री त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे आणि या उत्तराचंच आपण या ठिकाणी सार बघतो आहे. आणि हा जो उत्तर कधी दिलेला आहे 12/3/2025 ला हे उत्तर दिलेलं आहे. आणि त्या ज्या जागा असणार आहेत त्या जागा टीचिंग आणि नॉन टीचिंगच्या असणार आहे, शिक्षकाच्या आणि शिक्षकेतर जे कर्मचारी असणार आहे त्यांच्या सुद्धा जागा असणार आहे. आणि ह्या जागा कशाच्या असणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. पीआरटी, टीजीटी आणि पीजीटी यांच्या ह्या तिन्ही पोस्टच्या जागा या ठिकाणी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, समोर पाहू आपण काय विचारलं आणि त्यांनी काय उत्तर दिलं या उत्तरामध्ये बघू आपण. पोस्ट शांशन पोस्ट किती आहेत आणि सध्या पोझिशन मध्ये किती आहेत आणि वॅकन्सी किती आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. त्या केबीएस मधलं आपण बघा टीचर किती आहेत, टीचिंग मध्ये किती आहेत तर पहा. शांशन पोस्ट आहेत जे सध्या आता वर्किंगला आहेत ते किती आहेत म्हणजे सध्या तिथं म्हणजे किती पद त्या ठिकाणी दाखवलेले आहेत तर ते आहे टोटल 50,456 पद ही शांशन झालेली आहेत. आणि त्या ठिकाणी सध्या काम किती करत आहेत तर 43,042 हे एवढे शिक्षक त्या ठिकाणी काम करत आहेत म्हणजे इन पोझिशन मध्ये आहेत. आणि जागा किती शिल्लक आहेत मग 7,414 जागा ह्या शिल्लक आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे केवीएस ची वॅकन्सी आहे 7,414. नंतर नॉन टीचिंगच्या पाहिजे आहेत. नॉन टीचिंगचे किती पद आहेत 6,354 आणि त्या ठिकाणी वर्किंगला किती आहेत सध्या काम करत आहेत 4,791 आणि रिक्त जागा ज्या आहेत त्या 1,563 जागा आहेत. म्हणजे टोटल जे आहे टीचिंग आणि नॉन टीचिंग मिळून एवढ्या जागा वॅकन्सी आहेत म्हणजे 8,977 जागा या ठिकाणी याच्या आहेत कोणाच्या केव्हीएसच्या आहेत. नंतर त्यांनी कंत्राटी किती शिक्षक या ठिकाणी रुजू झालेले आहेत किंवा काम करत आहेत हा सुद्धा त्यांनी प्रश्न विचारला होता. तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे की सध्या आता वर्किंगला 6,920 आम्ही कंत्राटी शिक्षक या ठिकाणी काम करत आहेत. मग लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, हे कंत्राटी 6,920 आहेत आणि ह्या जागा रिक्त ज्या आहेत त्या 7,400 ह्या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर हे 14,000 प्लस जागा ज्या आहेत त्या केव्हीएसच्या येतात. म्हणजे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, केव्हीएसच्या फक्त 14,000 जागा आहेत. जे विद्यार्थी सेंट्रलचा अभ्यास करत आहेत सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्राच्या सीटीईटीचा टीईटीचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही टेटचा जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला सांगतोय की यासोबतच या सुद्धा अभ्यासाचा आपल्याला केव्हीएसचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. कारण आपले विद्यार्थी केंद्रीय विद्यालयाकडे वळण्याचं प्रमाण कमी आहे
पण हे सुद्धा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही इथे शिक्षण सेवक म्हणून जर काम करत असाल तर तुम्हाला त्याचं पेमेंट किती मिळते आपल्याला माहित आहे. 8,000 10,000 तुमच्या हातात लागतं विद्यार्थी मित्रांनो. आता 16,000 रुपये पगार आहे आपला शिक्षण सेवकाचा आणि 3 वर्ष. परंतु सेंट्रल मध्ये जर तुम्ही जॉईन होत असाल शिक्षक म्हणून काम करत असाल तर त्यात फुल पेमेंट तुमचं चालू होते. म्हणजे 3 वर्ष तुम्ही त्या पेमेंटच्या बाबतीत पुढे जात असता. हे झालं आपल्या केबीच्या संदर्भात. नंतर मी म्हटलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो की 60,000ची भरती येणार आहे. मग 60,000च्या भरतीबाबत लक्षात घ्यायचं आहे पुन्हा. मग अजून कोणती भरती आहे तर लक्षात घ्यायचं आहे EMRS एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल यांची जी काही जागा आहेत त्या सुद्धा 15,000 प्लस जागा येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचं सुद्धा नोटिफिकेशन याच वर्षी येणार आहे. 2025 मध्ये याचं नोटिफिकेशन येणार आहे. आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 10,000 जागा भरलेल्या आहेत EMRSच्या. तर या 15,000 जागा आपल्याकडे येणार आहेत. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नंतर केबीएसच्या जे तुम्हाला सांगितले 10,000 प्लस जागा येणार म्हणजे 14,000 आपण पकडू. आणि एनबीएस जे आहेत एनबीएसचे 5,000 जागा आपण या ठिकाणी पकडू विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे आपण 14,000 नाही तर आपण या ठिकाणी 15,000 पकडायचे. 15 15 30 आणि हे 35,000 जागा ज्या आहेत या EMRS केव्हीएस आणि एनव्हीएसच्या जागा आहेत. आणि उरलेल्या ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या ज्या जागा आहेत त्या जागा कशाच्या आहेत त्या जागा असणार आहे महाराष्ट्र शिक्षक भरतीच्या जागा असणार आहेत. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्र शिक्षक भरती सुद्धा येऊ घातलेली आहे आपल्याला माहिती आहे. टेट आहे ही टेट मे जून मध्ये आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि कालचं जे परिपत्रक आलेलं आहे आणि परिपत्रकाच्या माध्यमातून जे जिल्हाबद्दीचं परिपत्रक आहे त्यामध्ये नमूद केलेलं आहे की आम्हाला नवीन शिक्षक भरती करायची आहे तर तुम्हाला लवकरात लवकर जिल्हा बदलीची प्रोसेस करून समायोजन करून तुम्हाला जागा किती असणार आहे शिल्लक ते तुझं दाखवायचं आहे हे त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे ही भरती जी होणार आहे ही 25 मध्ये भरती होईल म्हणजे होईल. मग त्याच्या सुद्धा जागा 20 ते 25,000 जागा असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. अशा टोटल ह्या जर 25,000 जागा राहिल्या तर हे टोटल 60,000 जागा आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. म्हणून जो 2025चा जो हा काळ असणार आहे आपला हा 2025चा काळ हा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्ण काळ असणार आहे. शिक्षकांसाठीचा सुवर्ण काळ असणार आहे. म्हणून जे विद्यार्थी अजूनही अभ्यासाला लागले नसतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय की या 35,000 मध्ये आपण कसं जाऊ याचा सुद्धा विचार करायचा आहे. आणि या महाराष्ट्र सीईटी मध्ये कसं जायचं ते सुद्धा विचार करायचा आहे. मी तुम्हाला या ठिकाणी 35,000 सांगितलेले आहे आणि पुन्हा आपल्याला जे 10,000 जे जागा आहेत त्या आता नवीन भरतीच्या असतील म्हणजे 15,000च्या वर नवीन भरतीच्या. पण आता जो दुसरा टप्पा दिलेला आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 10,000च्या प्लस जागा आहेत. म्हणजे अशा 60,000 जागा नक्कीच असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या पुढील हे ताट दिलेलं आहे एवढ्या जागांचं 60,000 जागेचं. आणि जेवढे विद्यार्थी डीएड झालेले आहे बीएड झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं MA झालेलं आहे PGT TGT या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कॉन्सन्ट्रेशन करा तुम्ही शिक्षक भरतीवरती. जे विद्यार्थी डीएड झालेले आहे बीएड झालेले आहे आवर्जून याकडे लक्ष द्या. कोणत्याही इकडे तिकडे दुसऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास न करता आपण याकडे फोकस करावं. तुम्ही घेतलेलं जे शिक्षण आहे तुम्ही केलेली जी पदवी आहे तुम्ही घेतलेली जे काही डिप्लोमा आहे त्याचा फायदा या माध्यमातून झालाच पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही केंद्रीय विद्यालयाचं असो की MRSचं असो की NVHचं असो किंवा मग आपल्या महाराष्ट्र शिक्षक भरतीमध्ये जॉईन होणं आणि प्रशासकीय सेवेची ही जी सेवा आहे म्हणजे प्रशासनात आपण यावं याच्यासाठीचा हा मार्ग आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशीच माहिती आपल्याला पाहिजे असल्यास आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कायमस्वरूपी आपल्याला अपडेट मिळेल. धन्यवाद.